सुद्धा कंपनीची चौकशी झाली आहे। पुढची बातमी बघूयात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या नंतर आता रिक्त झालेल्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये चांगलीच हालचाल सुरू झाली आहे। मातोश्रीवरती उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली। यावेळेला काँग्रेसने संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केला। विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आलंय। विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच सद्यस्थितीत विरोधी पक्षनेतेपद ना विधानसभेत आहे ना विधान परिषदेमध्ये, त्यामुळे तातडीने विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। आता ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत। एकदा ते निर्णय झाल्यानंतर आम्ही स्वतः दिल्लीला चर्चा करावं लागते आणि तिथून निर्णय आमचे होत असतात। जवळपास निश्चित झालं की विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंनी तर मागितलेलंच आहे विधानसभेचं। विधान परिषद मिळालं पाहिजे असं तर आमचं मत आहे। विधान परिषदेमध्ये आमचं संख्याबळ आहे, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा आज दोन्ही विषय ओपन आहेत सध्या तसे नाही झाली आमची चर्चा। परंतु या बाबतीत स्वतः वडेट्टीवारजींनी आपल्याला सांगितलं की जी चर्चा झाली ती सगळं सांगणं काही शक्य, जी चर्चा झाली ती दिल्लीला आम्ही श्रेष्ठींबरोबर चर्चा करू आणि त्यानंतर आमची निर्णय प्रक्रिया होईल। नाही झाली आमची चर्चा, परंतु या बाबतीत स्वतः वडेट्टीवारजींनी आपल्याला सांगितलं की जी चर्चा झाली ती सगळं सांगणं काही शक्य, जी चर्चा झाली ती दिल्लीला आम्ही श्रेष्ठींबरोबर चर्चा करू आणि त्यानंतर आमची निर्णय प्रक्रिया होईल। पाहत पुढची बातमी। सरकारी वन जमिनी बळकावल्याच्या प्रकरणी आता सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। सिडकोच्या 5,000 कोटी रुपयांची वनजमीन घोटाळ्याच्या प्रकरणाची एसआयटीकडून दखल घेतली गेली आहे। आमदार रोहित पवार यांनी सिडको भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणी आरोपही केलेले होते आणि यानंतर आता गंभीर दखल सरकारकडून घेण्यात